मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपलं चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठी. तर IPLची पुढची मॅच जी होते ती होते सनरायझर्स हैदराबाद वर्सेस गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये. आणि उद्याचा सामना दोन्ही संघांसाठी फार जास्त महत्त्वाचा आहे. कारण की जर हैदराबाद उद्याची मॅच हरली तर ती या टुर्नामेंटमधनं बाहेर होऊ शकते. आणि जर गुजरात उद्याची मॅच जिंकली तर मात्र ते पॉईंट्स टेबलमध्ये खूप चांगल्या पोझिशनवरती जातील. ते टॉपवरही जाऊ शकतात आणि त्यानंतर ते क्वालिफिकेशनच्या सिनेरिओमध्ये एक पाऊलसुद्धा त्यांचं पुढे टाकतील सेमीफायनलसाठी. उद्याची मॅच महत्त्वाची आहे. उद्याची मॅच होणार आहे गुजरात टायटन्सच्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अहमदाबादमध्ये. हे ग्राउंड जगातलं सिटिंग कॅपॅसिटीच्या दृष्टीने सगळ्यात मोठं ग्राउंड आहे आणि सोबतच बॅट्समनला हे ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीने फेवरसुद्धा करू शकतं. हेड टू हेड 6 मॅचेसमध्ये हैदराबादने केवळ एक मॅच जिंकली तर गुजरातने 4 मॅचेस जिंकलेल्या आहेत. ग्राउंडच्या बाबतीत बोलायचं झालं टोटल 40 मॅचेसमध्ये ॲव्हरेज स्कोर आहे 170. पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकले 17 वेळा, दुसरी बॅटिंग करणारी टीम जिंकले 22 वेळा. स्कोरिंग पॅटर्न बघूया, 150हून अधिक कमी स्कोर 8 वेळा, 150 ते 169 स्कोर 9 वेळा, 170 ते 189 स्कोर 9 वेळा आणि 190हून अधिक स्कोर 13 वेळा झाला आहे. बॉलर्ससाठी कशा प्रकारे आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. टोटल 40 मॅचेसमध्ये पेसर्सला 219 विकेट, स्पिनर्सला 106 विकेट या ग्राउंडवर फक्त भेटलेले आहेत. तो आता आपण दोन्ही टीमची प्लेईंग 11 आणि एवढी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स आणि फॅन्टॅसी 11ची टीम बघून घेऊया. गुजरात टायटन्सपासून सुरुवात करूया. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, रुदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल टेवाटे, अरशद खान, रशीद खान, साई किशोर आणि मोहम्मद सिराज. आणि इम्पॅक्ट प्लेअर असेल प्रसिद्ध कृष्णा. तर SRHच्या टीममध्ये कॅप्टन पॅट कमिन्स, त्यानंतर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश रेड्डी, हेनरी क्लासन, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, गेल्या वेळी ह्यांच्या जागी कमिंडू मेंडिस खेळलेले होते. त्यानंतर मोहम्मद शमी, झिशान अन्सारी आणि हर्षल पटेल. इम्पॅक्ट प्लेअर असतील जयदेव उनाडकट. त्यानंतर आता आपण एक एक प्लेअरचे स्टेट्स बघूया, ज्यामध्ये सुरुवात करूया गुजरात टायटन्सच्या कॅप्टनपासून शुभमन गिल. रिसेंटमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गेल्या 2 मॅचेसमध्ये असं वाटलेलं की सेंचुरी पण मारतील, पण 90च्या जवळ जाऊन आऊट झाले. 84, 90, 762. SRHच्या विरुद्ध 61, 36, 101, 22, 7. वेन्यूवरती 22 इनिंग, 1033 रन, 54चा ॲव्हरेज. साई सुदर्शन रिसेंटमध्ये 39, 52, 36, 56, 82. SRHच्या विरुद्ध 5, 45, 47, 11. वेन्यूमध्ये 16 इनिंग्स, 858 रन, 57च्या ॲव्हरेजने खेळत आहेत. आणि त्यानंतर जॉस बटलर. ॲव्हरेज आहे या ग्राउंडवरती 74चं. 7 इनिंगमध्ये 371 रन आहे. तर रिसेंटमध्ये 50, 41, 97, 12, 36. SRHच्या विरुद्ध 2-0 आहेत. त्याच्या आधी 95 आहेत, 54 आहेत आणि 35 आहेत. शर्फेन रुदरफोर्ड 43, 22, 7, 35, 30. SRHच्या विरुद्ध 35, 9. वेन्यूवरती 4 इनिंग्स, 114 रन. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर उद्याच्या मॅचमध्ये महत्त्वाचे असू शकतात, कारण की समोरच्या टीममध्ये टॉप 3 लेफ्टीज आहेत. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन. सो ह्या तिन्ही लेफ्टीच्या अगेन्स्ट वॉशिंग्टन सुंदर बॉलिंग करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या मॅचमध्ये पण लेफ्टीज होते, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जायस्वाल, पण त्यांच्याकडून भरपूर जास्त मार खाल्लेला आहे वॉशिंग्टन सुंदरने. तरी पुढच्या मॅचमध्ये नक्कीच संधी भेटू शकते, कारण समोरच्या टीममध्ये लेफ्टीज आहेत. आणि गेल्या मॅच जी झाली SRH विरुद्ध, त्यामध्ये ह्यांनी 49 रनसुद्धा केलेले होते बॅटिंगमध्ये. सो इम्पॉर्टंट प्लेअर. रिसेंटमध्ये 13 रन, 1 विकेट, 1 विकेट, 49 रन, 14 रन आणि 1 विकेट. SRHच्या विरुद्ध जसं बोललो 49 रन केले आहेत, त्याआधी 8 रन, 5 रन, 21 रन, 1 विकेट आणि 0. वेन्यूवरती 2 इनिंग, फक्त 6 रन, 0 विकेट. शाहरुख खान जास्त काही फॉर्म नाही आहे चांगला रिसेंटमध्ये आणि खूप जास्त खाली येतात बॅटिंग करायला, सो तुम्ही इग्नोर करू शकता स्मॉल लीगमध्ये. सेम राहुल टेवाटे याच्या बाबतीत पण तसंच आहे, जास्त काही इम्प्रेस नाही केलेलं आहे, कारण संधीच तशी नाही भेटली. त्यानंतर रशीद खान 1 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 2 विकेट. SRHच्या विरुद्ध 0-1, 0-0-2. गेल्या 5 सामन्यात SRH विरुद्ध फक्त 2 विकेट्स आहेत. वेन्यूवरती 20 इनिंग, 74 रन्स केलेले आहेत आणि 22 विकेट्सही घेतले. मोहम्मद सिराज. गेल्या वेळी जेव्हा मोहम्मद सिराजची मॅच झाली SRH विरुद्ध, तर 4 विकेट घेतलेलं होतं. ट्रॅव्हिस हेडला पहिल्याच ओव्हरमध्ये आउट केलेलं होतं. रिसेंटमध्ये 0-1-1, 0-1. SRH विरुद्ध 4-0, 1-0-0. वेन्यूवरती 9 इनिंग्स, 8 विकेट. अरशद खान 1-0-1-1-0. SRH विरुद्ध खेळलेले नाहीत. वेन्यूवरती 3 इनिंग्स, केवळ 2 विकेट. त्यानंतर साई किशोर. साई किशोर बॉलिंग तर चांगले आहेत, पण गुजरात टायटन्स करून तेवढा चांगल्या पद्धतीने यूज नाही होत आहे, कारण की समोर लेफ्टीज असले की गुजरात टायटन्स त्यांना बॉलिंग देत नाही. आणि
पुढच्या मॅचमध्ये समोरच्या टीममध्ये लेफ्टीज खूप आहे, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन. सो ह्यांच्यावर कट होऊ शकतात जर ते 10-12 ओव्हर खेळले तर. 0-1-1 0-2 एस आर एच विरुद्ध 2 विकेट्स, वेन्यूवरती 7 इनिंग्स 11 विकेट. प्रसिद्ध कृष्णा प्रत्येक मॅचमध्ये विकेट घेत आहेत, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. वेन्यूवरती 8 इनिंगमध्ये 16 विकेट्स आहेत, म्हणजे ॲव्हरेजली प्रत्येक मॅचमध्ये ह्या वेन्यूवर 2 विकेट्स घेत आहेत. एस आर एचच्या विरुद्ध 2-2-2-0-0 खूप चांगल्या फॉर्ममध्ये, इग्नोर करू नका. आता आपण बघूया एस आर एचची टीम. ओपन करतील अभिषेक शर्मा, 0-8-40 141-18. गुजरातच्या विरुद्ध 18-29-5 65-42, वेन्यूवरती 3 इनिंग्स फक्त 37 रन. ट्रॅव्हिस हेड 19-0 28-66-8. गुजरात विरुद्ध 8 आणि 19, वेन्यूवरती 2 इनिंग्समध्ये केवळ 10 रन आहेत. त्यानंतर ईशान किशन रिसेंटमध्ये 44-1-2-9-17. एस आर एच आपल्या गुजरातच्या विरुद्ध 17-0 31 13-45, वेन्यूवरती 2 इनिंगमध्ये 13 रन. नितीश रेड्डी परत एकदा फॉर्म जास्त चांगला नाही आहे, इम्प्रेसिव्ह नाही आहे. तुम्ही स्मॉल लीगमध्ये इग्नोर करू शकता, ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता. हेनरी क्लासन 7-71-37 21-27, जी टीच्या अगेन्स्ट 27-24-64, वेन्यूवरती 3 इनिंग 120 रन. अनिकेत वर्मा 19-12 18-18-6, जी टीच्या विरुद्ध 18, वेन्यूवरती अजूनही खेळलेले नाही आहेत. पॅट कमिन्स रशियामध्ये 2 विकेट 0 विकेट 3 विकेट 0 विकेट 22 रन 1 विकेट. जी टीच्या विरुद्ध 22 रन केले, 1 विकेट घेतली, 1 विकेट घेतली. वेन्यूवरती 4 इनिंग्स 43 रन 7 विकेट घेतल्या. हर्षल पटेल बॉलिंगमध्ये 1 विकेट, त्यानंतर परत एकदा 1 विकेट. एस आर आपल्या जी टीच्या विरुद्ध 3 विकेट 1 विकेट 1 विकेट 0 विकेट 0 विकेट, वेन्यूवरती 5 इनिंगमध्ये केवळ 5 विकेट ह्यांच्या खात्यावरती आहेत. त्यानंतर ईशान मलिंगा 1 विकेट 2 विकेट 2 विकेट 0-0. जी टी विरुद्ध नाही खेळले, वेन्यूवरती पण नाही खेळले. त्यानंतर जी टीचे फॉर्मर प्लेयर मोहम्मद शमी 1-0-0-2-1, जी टी विरुद्ध 2 विकेट, वेन्यूवरती 13 इनिंग्स 20 विकेट त्यांच्या नावावरती. आणि त्यानंतर असतील जिशान अन्सारी 0-1-0-0 गेल्या 5मध्ये फक्त 1 विकेट आहे 5 मॅचेसमध्ये. जी टी विरुद्ध विकेट नाही, वेन्यूवरती अजून परफॉर्म केलेलं नाही, खेळले याने. तर मित्रांनो, ह्या मॅचमध्ये आपल्याला काही मॅचअप्स नाही आहेत, म्हणजे कोणी कोणत्या प्लेअरला कोणता बॉलर त्रास देतो जास्त असं नाही आहे. सो डायरेक्ट आपण फॅन्टसी 11ची टीम बघून घ्या. पण लक्षात घ्या, ही माझी फायनल टीम नाही. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल टॉस झाल्यानंतर. सध्या मी माझ्या टीममध्ये कॅप्टन केलेलं आहे साई सुदर्शनला, त्यानंतर घेतलेलं आहे शुभमन गिल, जॉस बटलर वाईस कॅप्टन, ईशान किशन, हेनरी क्लासन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, बॉलिंगमध्ये पॅट कमिन्स, हर्षल पटेल, रशीद खान, प्रसिद्ध कृष्ण. लक्षात घ्या, उद्याची मॅच रिस्की असू शकते, कारण की जर ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरी क्लासन यापैकी जर कोण चांगलं खेळलं आणि सुदर्शन, गिल आणि बटलर ह्या तिघांपैकी 2 जण फ्लॉप झाले, तर ही मॅच एस आर एच जिंकेल. प्लस तुमच्या समोरच्या अपोनंटकडे जर ह्यांच्यापैकी कोणी जर कॅप्टन वाईस कॅप्टन असेल, तर तो तुम्हाला वन साईड हरवेल. तर यामुळे ही मॅच रिस्की असू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने नक्की विचार करा. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर स्टेट्स आवडलेले असेल, व्हिडिओ नक्की लाईक करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.